शेतकरी मित्रांनो, मिरची पीक आपलं 30-35 दिवसाचं झालं असेल. अशा वेळेस त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटची मात्रा जी आपण जमिनीत देतो ती झाडाला उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यासोबत आपली जमीन जी आहे ती पाणी कमी जास्त होऊन जी कडक होते ती भुसभुशीत राहिली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या हानिकारक बुरशी आहे त्यांचं नियंत्रण झालं पाहिजे. सोबतच ज्या वॉर्म्स असतील त्यांचंही नियंत्रण झालं पाहिजे आणि पिकामध्ये जोमदार वाढ होऊन फुटवे निघाले पाहिजे. याच्यासाठी आपण कुठलं किट वापरायला पाहिजे, तर आज असंच एक भन्नाट किट मी तुम्हाला सांगतो. हे आहे विस्टा बायोटेकचं 4 लिटरचं किट. अतिशय छान रिपोर्ट या प्रोडक्टच्या. या 4 लिटरच्या किट मध्ये तुम्हाला मध्ये जाऊन 8 बॉटल बघायला भेटतात. त्या 8 बॉटल आपल्याला 200 लिटरच्या बॅरल मध्ये एकत्र करायच्या आहे. हा 4 लिटरचा डोस 1 एकर क्षेत्रासाठी आहे. याच्यामध्ये एनपीके कन्सोर्शिया आपल्याला भेटतो हानिकारक बुरशींना नियंत्रण करण्यासाठी. याच्यामध्ये काही प्रोडक्ट आपल्याला भेटतात. त्याच्याच सोबत कीटकनाशक याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल कीटकनाशक भेटतं जे जमिनीमध्ये असणाऱ्या कीटकांना नियंत्रित करतं किंवा आपल्या मिरची पिकावरती जे थ्रिप्स जास्त करून सक करतात त्यांचंही नियंत्रण करण्यास तिथं आपल्याला मदत करतं. व्हाईट रूट डेव्हलपमेंट जी आहे ती 30-35 दिवस म्हणजे व्हेजिटेटिव्ह पिरियड मध्ये खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. त्याच्यासाठी याच्यामध्ये मायक्रोरायझ आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मदत करतो आणि ह्या किटचे खूप फायदे एकंदरीत आपल्याला भेटतात. तर हे किट वापरताना ह्या 8 बॉटल 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकायच्या. सोबतच 1 किलो गुळ आपल्याला घ्यायचा आहे जो चांगला कुटून आपल्याला घ्यायचा आहे. वेस्ट गुळ जो असतो तोही त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आपल्याला इथं बॅक्टेरियांचं मल्टिप्लिकेशन खूप चांगल्या प्रकारे करायचं असतं म्हणून ते आपण वापरत असतो. सोबत अर्धा किलो डाळीचं पीठ, अर्धा किलो आपण ताक त्या ठिकाणी वापरू शकता. आणि जास्तीत जास्त 48 तास आपण कमीत कमी 48 तास आपण ह्या बॅक्टेरिया बॅरलमध्ये बंद करून ठेवाव्यात, जेणेकरून बॅक्टेरियांचं मल्टिप्लिकेशन खूप चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यानंतर हे खत आपण ड्रिपने देऊ शकता. खूप बेस्ट रिपोर्ट मिरचीच्या वाढीसाठी, मिरचीच्या रूट डेव्हलपमेंटसाठी, मिरचीमध्ये फुटव्यासाठी, फुलधारणेसाठी, आलेल्या रोगांसाठी जबरदस्त रिपोर्ट या किटचे आपल्याला भेटणार आहेत. स्टे ट्यून्ड.